कत्तलीसाठी जनावरे वाहतूक करणारे 2 पिकअप वाहन पलटी होऊन 2 गायी ठार, 5 जखमी। बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातून पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी 15 जनावरे घेऊन भरधाव वेगाने जाणारी 2 पिकअप वाहने पलटी होऊन झालेल्या अपघातात 2 गायी ठार झाल्या असून 5 जनावरे जखमी झाली आहेत। दोन्ही वाहनात एकूण 15 जनावरे अतिशय निर्दयीपणे कोंबून सुसाट वेगाने ही दोन्ही वाहने मालेगावच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे। यातील MH14 CP 4191 या पिकअप वाहनातून एकूण 6 जनावरे भरून कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली होती। सटाणा डांग-सौदाणी रोडवरील निकवेल फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हे वाहन पलटी झाल्यामुळे यातील एक गाय मृत्युमुखी पडली असून 2 गायी व इतर जनावरे देखील गंभीर जखमी झाले आहेत। तर दुसरे पिकअप वाहन MH41 AU 1798 या वाहनातून एकूण 8 जनावरे कत्तलीसाठी कोंबून सुसाट वेगाने मालेगावच्या दिशेने निघाले होते। सदरील वाहन चौनाणे गावाशेजारील उतारावर पलटी झाल्याने यातील एक गाय मृत्युमुखी पडली असून बाकी जनावरे गंभीर जखमी झाली आहेत। निकवेल व चौनाणे गावातील गोप्रेमी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जखमी जनावरांना बाहेर काढत त्यांच्यावर औषधोपचार करत त्यांना चारा पाण्याची सोय उपलब्ध करून दिली। डांग-सौदाणे आउटपोस्टच्या पोलीस कर्मचारी वर्गाने युवकांच्या मदतीने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गायींना JCBच्या सहाय्याने खड्डे करून पुरवण्यात आले आहे। घटनेची माहिती समजताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती साहेब यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कर्मचारी वर्गाला घटनास्थळी रवाना केले। पोलीस हवालदार भोये, हवालदार जाधव, शिपाई सूर्यवंशी, बेनुस्कर, सोळुंके घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अपघातात ग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या जनावरांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात तस्करांकडून परिसरातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जास्त पैशाची लालूच दाखवून दलालांमार्फत शेती उपयोगी जनावरांची खरेदी करून ते कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक केली जात आहे। जनावरांची अवैध वाहतूक करणारे चारीतील शुक्राचार्य नेमके कोण याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।